हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत साबुदाणे कुरडई। तर चला, जवळपास हा 12वा आपला साबुदाणे कुरडईचा प्रकार आहे। तर चला आपण सुरुवात करूया। त्यासाठी हे बघा, साबुदाणे घेतलेले आहेत आणि हे आता स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने हे सगळे पाणी ओतायचं आहे आणि छान धुवून घ्यायचे आहेत। हे बघा, असं पाणी ओतून घ्यायचं आहे आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। आता 2 पाणी धुवून झाल्याच्या नंतर पाणी हे बघा चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे। हे बघा, उकळतं पाणी टाकायचं आहे आणि साबुदाणे बुडतील इतकं पाणी टाकायचं आहे आणि साबुदाण्यावर पाणी एक अर्धा इंच तरी राहिलं पाहिजे इतकं पाणी टाकायचं आहे। हे बघा, आता झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभरासाठी असंच भिजत ठेवायचं आहे। हे बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणे बघा कसे भिजले आहेत, बघूयात। हे बघा, असे पूर्ण व्यवस्थित असे स्मॅश झालेले आहेत। हे बघा, असं दबला गेला पाहिजे व्यवस्थित, असा छान दबला गेलेला आहे। आता हे बघा, आता एक जाळी घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच्यावर व्यवस्थित असे हे एक चमचा 2-2 चमचे घेऊन छान काढून घ्यायचे आहे त्या जाळीतून। मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आणि हे बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळे ह्या जाळीतून काढून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने हे काढून घ्यायचे आहेत। हे बघा, असे सगळे करून घेऊयात। हे बघा, आता आपण हे सगळे असे हे जाळीतून असे हे पुरण कसे हे करतो त्या पद्धतीने आपण काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मीठ असं हे व्यवस्थित आता पाण्याचा हात लावायचा आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। मीठ जेव्हा आपण रात्री भिजायला टाकलं ना, तेव्हाच पाण्यामध्ये टाकलं ना तरी चालतं। असं हे टाकण्यापेक्षा तसं टाकायचं आधी। पहिलं जेव्हा आपण गरम पाणी करतो ना आणि भिजत घालतो, त्यामध्ये आपल्याला जितकं हवं तितकं मीठ टाकून द्यायचं आहे। हे मी विसरले, त्याच्यामुळे आत्ता टाकलेलं आहे। आता हे पाण्याचा हात लावून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने एक 10 मिनिटं तरी छान मळून घ्यायचं आहे। असं पाण्याचा हात लावला ना की हाताला चिकटणार नाही, म्हणून असं पाण्याचा हात लावून छान मळून घ्यायचं आहे। हे बघा, पांढरी शुभ्र अशी ही कुरडई होते आणि चवीला पण अप्रतिम लागते। त्यामुळे ही आणि ह्याला काही जास्त मेहनत नाहीये, तर करायला अतिशय सोपी आहे, म्हणून ही नक्की तुम्ही करून बघा। हे बघा, आता आपले उन्हामध्ये अशी प्लॅस्टिकची शीट अंतरलेली आहे। आता हे बघा, आता सोऱ्यामध्ये हे काढायचं आहे, एक चमचा अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे। हे बघा, आणि हे सोडायला पण अतिशय इझी असते। ही पांढरी शुभ्र अशी ही होते। हे बघा, सोडायला बघा किती पटापट सोडली जाते। आता आपण अशाच पद्धतीने ह्या सगळ्या कुरडई करून घेतलेल्या आहेत। हे बघा, आता ह्या 2 ते 3 दिवस उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे आहेत। हे बघा, घेतलेले आहेत आपण 3 दिवस अशा छान वाळवून घेतलेले आहेत। आता एक कढई गरम करायची आहे आणि त्यामध्ये हे बघा कशी फुलते छान, चवीला पण अशीच लागते छान। आपण नेहमी गव्हाची कुरडई करतो ना, त्याच पद्धतीने लागते। हे बघा, चला तर मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। उद्या आपण नवीन व्हिडिओ सोबत, नवीन रेसिपी सोबत भेटू। तोवर
बाय.